घेत असाल आणि गाडी घेत असताना जर आपल्याला कन्फ्यूज होत असेल तर आपण गाडी नेमकी कुठली निवडली पाहिजे, कारण बरेचदा आपण कन्फ्यूज होतो टाटाची घ्यावी किंवा झेस्ट घ्यावी किंवा स्विफ्ट घ्यावी, परंतु ही हुंदाईने काढलेली एक्स्ट्रा आहे मित्रांनो. याची बिल्ड क्वालिटी आहे आणि यामध्ये एक्सटेरियर आणि इंटिरियर सुविधा एवढ्या छान आहेत, एवढे अत्याधुनिक फीचर्स आहेत ज्या माध्यमातून आपण ही गाडी नक्कीच सिलेक्ट करू शकता. आणि यामध्ये जो कॅमेरा आहे तर तो कॅमेरा फ्रंट कॅमेरा आहे, त्यानंतर याच्यामध्ये बॅक कॅमेरा पण आहे. आणि या कॅमेऱ्याचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो की तो आपलं रेकॉर्डिंग पण करू शकतो, म्हणजे एखाद्या वेळेला काही जर समजा घटना वाईट घडली तर त्यावेळेला तो रेकॉर्ड करू शकतो, जेणेकरून आपल्यावरती कुठलाही क्लेम येणार नाही. त्यानंतर याचे जे व्हील आहे अलाय व्हील आहे, डिस्क ब्रेक पण आहे, म्हणजे अत्याधुनिक सगळ्या सुविधा आहेत मध्ये. आणि 15 इंच टायर आहे आणि 192 सेंटीमीटरचं याचं ग्राउंड क्लिअरन्स आहे. तर या माध्यमातून या गाडीच्या जे बाहेरचं आहे एक्सटेरियर ते आपण बघू शकता, याचा लोगो बघू शकता आणि अगदी ज्याला स्पोर्टी लुक म्हणतो आपण तर ते स्पोर्टी लुक देखील या गाडीचं आहे. म्हणजे निश्चितपणे आपण जर भविष्यात आपल्याला गाडी कोणती घ्यायची असेल आणि जर आपला बजेट 10 लाखाच्या आतमध्ये असेल तर आपल्यासाठी एक्स्टर एक चांगली आणि वेल चॉईस मित्रांनो होऊ शकते. आणि यामध्ये आपण यातलं इंटेरियर पण बघू शकतो मित्रांनो. आणि इंटेरियरमध्ये याची जी सीट आहे ती ॲटोमॅटिक ॲडजस्टेबल आहे आणि ॲटोमॅटिक ॲडजस्टेबल नंतर याच्यामध्ये जे AC आहे मित्रांनो, तर ही AC आपण बघू शकता की या किमतीमध्ये 10 लाखाच्या बजेटमध्ये आपल्याला ही ACचे इथे या ठिकाणी 2 पॉईंट आहेत, तर ते 10 लाखाच्या बजेटमध्ये आपल्याला नाही भेटणार. आणि याची डिक्की जी पण आहे तर बूट पेस किती आहे, बूट पेस आहे, याच्या डिक्कीचा पण बूट पेस मित्रांनो बघू शकता. साधारणतः 450 लिटर आपल्याला या ठिकाणी मिळून जाते. आणि भविष्यात आता आपले ही गाडी जी आहे तर गाडी घेत असताना ज्यांनी ही गाडी घेतली आपण त्यांचेही थोडक्यात विचार जाणूया की या गाडीमध्ये नेमके फीचर्स काय काय आहेत. सांगा ठाकरे सर. सांगतो.